गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जिल्हाभरात ठिकठिकाणी वाहन तपासणी सुरू असते. यावेळी पोलीस प्रशासन यंत्रणेमार्फत वेगवेगळ्या विभागाची अधिकारी तपासणी करत असतात. त्यामध्ये स्थानिक पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक हवालदार, तसेच आरटीओ व त्यांचे कर्मचारी व जिल्हा वाहतूक व महामार्गाचे कर्मचारी असे 4 ते 5 डिपार्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी समन्वय साधून कारवाई करत असतात. या कारवाईमध्ये प्रामुख्याने विनापरवाना वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, अवैध वाहतूक करणे, विना हेल्मेट व विना सीट बेल्ट वाहन चालवणे या कारवाया होत असतात. काही वेळेस ही कारवाई करत असताना तपासणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगार किंवा अवैध मालाची वाहतूक करताना देखील गाड्या सापडलेल्या आहेत. कॉलेजचे व ग्रामीण भागात विशेष करून शाळेतील मुलं ही ट्रिपल चौबल सीट मोटरसायकलवर वाहतूक करतात. यांना देखील समज देऊन सोडवण्याचे काम देखील प्रशासन करत असते. याचा धाक आजही वाहनधारकांवरती आहे, म्हणून गुन्हेगारी कमी झाल्याचं दिसत आहे. तसेच विनापरवाना वाहनांवरती नियंत्रण आल्याने अपघातांची संख्या देखील कमी झाल्याचं दिसत आहे. सन 2021, 2022 व 2023 या तुलनेत मागील 2 वर्षांमध्ये अपघातांची संख्या कमी. अशावेळी स्थानिकचे म्हणणे आहे की अशी कारवाई होऊन जर वाहनधारकांना शिस्त लागत असेल तर काही वाईट नाही. तसेच काही वेळा ऑनलाईन दंडाच्या माध्यमातून एका दुसऱ्या गाडीवर अमाप प्रकारात दंड टाकलेला आढळतो. त्याकडे वाहन मालकाचे किंवा चालकाचे दुर्लक्ष असते. हा दंड भरा किंवा त्याची आठवण करून देण्यात या सर्व यंत्रणाचा मोठा वाटा आहे. आपल्या प्रतिनिधींनी अशाच एका ठिकाणी भेट दिली असता अडवलेल्या वाहनधारकांनी काय सांगितले बघा. तसेच वाहनधारक हे कसे वागतात तेही बघा. भाषा करतोय तो आम्हाला तुला आम्ही थांबवायला सांगतोय, हेल्मेट नाही घातलंय, तो आम्हाला मारायचं कोशिश करतोय. हेल्मेट कुठे हेल्मेट का बरं घातलं नाही तू? हेल्मेट का बरं घातलं नाही? आणि आम्हाला सांगतो की उडवून दिलं असतं. हा ही भाषा आहे तुझी वाली. मी काय सांगू साईडला थांबतोय मी थांबतोय म्हणजे तू काय अंगावर येतोय ना? गाडीत तुझे पेपर चेक करतो. लायसन नाही तुझ्याकडं? सगळे काय दाखव ना लायसन कुठे आहे? लायसन कुठे मला सांग. माझी हे नंबर प्लेट काबा तोडली? काबा तोडली नंबर प्लेट? ही काबा तोडली? लहान पोरांनी तोडून टाकली. हा तुम्हाला काय अडवलंय? काय अडवलं? हेल्मेट नाही म्हणून. मग तुम्ही बिगर हेल्मेटचे कुठं चालले होते? सर मळ्यातून निघालोय. काही मुलाचा पेपर आहे, शाळेत सोडवत चालू. इथं जवळ शाळा आहे म्हणून नाही घातलं. पण मग ते सांगताय दंड गेला का तुम्हाला? नाही दंड नाही घातला, पण सांगितलं दंड द्या म्हणून. हां मग सोडलं का तुम्हाला? सोडलं ना? तुम्हाला काय वाटतं अडवून लोकांना जनजागृती करते योग्य झाली पाहिजे सर. ते कसं आहे काही घातलं नाही, चुकी आमची नाही. इकडून पुढे आम्ही घालीत जाऊ, वापरत जाऊ. ठीक, थँक्यू. सांगा काय झालं? तुम्हाला का बरं थांबवलंय? हेल्मेट तुमच्याकडे होतं ना? डिक्कीत होतं. मग डिक्कीत असल्यावर चालतं का? अहो नाही चुकी म्हटलं त्यांनी समजून सांगायला थांबवलं. एस मराठी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सापुतारा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.